टेरेसवरनं 5च्या वेळेस गेलं तर एवढी वातावरण छान असतं आणि हवा पण खूप छान राहते. आता सकाळी ह्यांनी भाज्या आणल्या होत्या, त्या निवडायच्या राहिल्या होत्या. मग शिवला पण म्हणत होता चल मम्मी थोडं घराच्या बाहेर आपण थोडंसं खेळूया. मग शिव खेळत होता आणि माझ्या भाज्या निवडायचं चालू होतं. आता बघा ना, प्रत्येक गोष्ट बदल, प्रत्येकाची सवय ही वेगळीच असते, आवड निवड वेगळी असते. आता संध्याकाळच्या वेळी ना मला पूर्ण घरातील लाईट चालू ठेवायला आवडतात आणि भीमशिन कापूर लावला तर त्याचा सुहास एवढं घर सगळं प्रसन्न वातावरणात दरवळून जातं ना आणि खूप भारी वाटतं. नंतर संध्याकाळी स्वयंपाकाला घेतलं होतं. आता सगळ्या भाज्या धुवून येणार, आता एकसोबत तर नाही करता येणार, त्यामुळं सगळ्या भाज्या धुवून फ्रीजमध्ये लावून ठेवल्या. आणि आज हे जे कुकिंग पॉट काचेचं मागवलं होतं, आता त्याचा पहिलाच एक्सपिरियन्स घेत होते मी आणि त्यात मी म्हणलं चला राईस बनवायला टाकून आणि मस्त असं राईस त्यात वापरत होता आणि खूप भारी हे वापरायला. फक्त गॅसच्या आहे ना कमी फ्लेमवर ते ठेवायचं, ते गरम पण होत नाही आणि इजिली आपण हातानं उचलू पण शकतो. आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस आहे ना मस्त असं शिकरण बनवायला घेतलं होतं. दूध गरम केलं, त्यात सगळं ड्रायफ्रूट इलायची टाकली आणि केळी बारीक करून त्यामध्ये टाकलं आणि त्याची चव खूपच छान झाली. आणि आता आहे ना इकडं ते पॉटमधला मी राईस काढत होते तर एक पण तांदळाचा असं त्या भाताचा तुकडा पडला नव्हता. जसे तसे लांब लांब तांदूळ तसेच शिजलेले होते आणि खूप भारी झाला होता. अगदी मोकळा पण आणि लांब लांब पण काळी झाली, त्याची मोडलीच नव्हती. नंतर इकडं मस्त शिकरण, शेवग्याची भाजी, चपात्या